नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल आपल्याला जे आहे ते ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली आहे त्यांना ई-केवायसी करण्यासाठी म्हणजे तुमची जे ई-केवायसी मध्ये चूक झाली आहे ना त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला पोर्टल जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. काल 6 फेब्रुवारीला आपल्याला हा मेसेज आला, त्याचा जी-आर आला. आपण ही लाईव्ह घेतली, व्हिडिओ शेअर केले. ह्याच्यामध्ये ती ई-केवायसी कशी करायची आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये, की अशा पद्धतीने केवायसी तुम्ही करू शकता, म्हणजेच तुमच्या केवायसी मध्ये दुरुस्ती करू शकता. हा मेसेज मी कालच तुम्हाला दिलाय. त्यामुळे मी आता परत एकदा तुमच्यासाठी सांगतेय की ई-केवायसी दुरुस्ती करते वेळेस कुठेही चूक करू नका. मला काल एक कमेंट आली होती की यावेळेस ही आमच्याकडून ई-केवायसी मध्ये चूक झाली, आम्ही नाहीच्या जागी आहे केलेलं आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. ते तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुमची ई-केवायसी परत एडिट होऊ शकते का. माझ्या माहितीप्रमाणे तर ते होऊ शकणार नाही, पण झाली तर ठीकच आहे, बघा तुम्ही. आणि मी काल पण सांगितलंय, मी 4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता की कुठेही चूक करू नका म्हणून, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आजचा जो मुद्दा महत्वाचा जो आहे, ज्या विषयावर मी आज बोलणार आहे, तो विषय असा आहे की बऱ्याच महिलांच्या यादीमध्ये नाव नाहीये. म्हणजे कुठल्या यादीमध्ये? ई-केवायसीच्या दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही, असा जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी मार्क येत आहे किंवा त्यांना तसं त्या ठिकाणी पोर्टलवर दिसत आहे. आता हा आधार क्रमांक दुरुस्ती यादीमध्ये नाही नाही असं जो काही तुम्हाला त्या ठिकाणी एरर येत असेल, तो ह्याच्यासाठी येत आहे की याचा अर्थ असा आहे तुमची ई-केवायसी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, तुमची कुठेही चूक झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला कुठेही ई-केवायसी दुरुस्ती करण्याची गरज नाही, म्हणून तुम्हाला तसा तो एरर येत आहे. त्यामुळे समजून जा की तुम्ही पात्र आहात. तुम्ही पात्र आहात, तुमच्याकडनं ई-केवायसी मध्ये कुठेच चूक झाली नाही, तुमची ई-केवायसी बरोबर आहे, हेच असाच त्याचा अर्थ होतो. आलं का लक्षात? तर ह्याच्यामध्ये असं आहे की आता तुम्ही म्हणाल, ताई आम्ही जर पात्र आहोत तर आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 हप्ते कसे काय आले नाहीत? तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, त्यावेळेस एरर प्रॉब्लेम असू शकतो किंवा सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल, म्हणून तेव्हा तुम्हाला तो हप्ता आलेला नाही. बाकी आता आपण जेव्हा जानेवारीचा हप्ता वितरण होईल ना, जानेवारीचं, तेव्हा आपल्याला समजेल की तुम्हाला जो आहे तो आपला जानेवारी महिन्याचा हप्ता येईल का, बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर मला हेच सांगायचं होतं आज, म्हणून याच तुमच्या प्रश्नाचं उत्तर होतं की तुम्हाला जर ओटीपी येत नसेल आणि ओटीपी आला नाही, त्या ठिकाणी असा मेसेज जर दिसत असेल की हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाही, बरोबर, तर तुम्ही समजून जा तुम्हाला ई-केवायसी करायची गरज नाही, तुमच्या ई-केवायसीची दुरुस्ती करायची अजिबात आवश्यकता नाही. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळं बिनधास्त राहा, टेन्शन घेऊ नका. ह्याच्यामध्ये फक्त आता आपल्याला जेव्हा जानेवारी महिन्याचा हप्ता येईल तेव्हा आपल्याला समजेल. त्याच्या अगोदर माझे भरपूर व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत. त्यामुळं ई-केवायसी संदर्भामध्ये माझे जेवढेही व्हिडिओ येतील तेवढे अवश्य पहा आणि इतर महिलांना शेअर करा. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जानेवारीचा हप्ता वितरण कधी होऊ शकतंय, तर मी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलाय. ह्याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न मला अजून महत्वाचा आलेला आहे की ताई आम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येईल का, तर या संदर्भात मी लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही पहा. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा अजून जो मुद्दा एक आहे तो असा आहे की आमच्या बऱ्याच महिलांनी अजून ई-केवायसी केलीच नाही, म्हणजे त्यांनी एकदाही ई-केवायसी केलेली नाही. आता ह्याच्यामध्ये त्यांच्या विविध अडचणी आहेत, त्यांना माहिती नव्हतं असंही त्या म्हणतायत, किंवा त्यांच्याकडे काही सर्व्हर प्रॉब्लेम होता, ओटीपी आला नाही, त्यांचे विविध कारण आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ई-केवायसी केली नाही. अशा माझ्याही संपर्कामध्ये बऱ्याच महिला आहेत बरं का, ज्यांची ई-केवायसी झाली नाही आणि त्यांना आता ई-केवायसी करायची आहे. आपण सरकारकडे मागणी केली होती की ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही त्यांच्यासाठी ही पोर्टल ओपन करावं आणि ज्या महिलांची ई-केवायसी चुकली त्यांच्यासाठी ही पोर्टल ओपन करावं. पण तसं न करता सरकारने फक्त आपल्याला ई-केवायसी दुरुस्तीचे पोर्टल ओपन केलेलं आहे. पण या माध्यमातून मी सरकारला परत एकदा आता विनंती करत आहे, आणि असेच व्हिडिओ आपले ट्विटरलाही शेअर होतील, फेसबुकलाही शेअर होतील, की ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही अशा महिलांचा सुद्धा आकडा खूप मोठा आहे. तर सरकारला मी आत्ता एक मदत या ठिकाणी अशी मागणार आहे या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने, की या महिला आता नाराज झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना, आता तुम्ही पोर्टल ओपन केलेलंच आहे ना, तर त्यांना द्या ना एकदा, म्हणजे ई-केवायसी करायला. जर त्या पात्र असतील तर लाभ द्या, त्या नसतील तर नका देऊ, पण कमीत कमी त्यांना ई-केवायसी करण्यासाठी हे जे ऑप्शन आहे ते तुम्ही सरकारने द्यावं. हेच मी आदरणीय देवाभाऊंना आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सुद्धा मी विनंती करत आहे. महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांनाही विनंती करत आहे आणि आपल्या पूर्ण महायुती सरकारलाही विनंती करत आहे. आणि हे जे आहे ऑप्शन या महिलांना देण्यात यावं एवढीच विनंती करते, कारण आता या महिला नाराज होत आहेत.
आता तुम्हाला असं वाटेल की यांना किती द्यावं, ह्या सारखं सारखं मागतच आहे, तो सारखं सारखं मागतच आहेत, मग आता काय करणार, प्रश्नच तसा निर्माण झालाय. जर तुम्ही ऑप्शन यांना दिलं नाही तर ह्या पात्र असूनही यांना हप्ता मिळणार नाही, असं होईल. तर मी आता या व्हिडिओच्या माध्यमातूनही सरकारला विनंती करते मनापासून की या महिलांना सुद्धा थोडंसं तिथं एक ऑप्शन उपलब्ध करून द्यावं की या पोर्टलवर की या महिला ई-केवायसी करू शकतील. बाकी ज्या महिलांची ई-केवायसी होत नाहीये, त्या दुरुस्ती यादीमध्ये नाही असं येत असेल, काळजी करू नका. तुम्हाला ई-केवायसी दुरुस्ती करण्याची काहीच गरज नाहीये. बरोबर? मुद्दा सविस्तर आला लक्षात. तुमच्या आता इथे काहीही कमेंट असतील तर कमेंट करू शकता. माझा आजचा व्हिडिओ तुमच्याच कमेंटवर होता. आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. ई-केवायसीचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय की तुम्हाला ई-केवायसी कशी करायची आहे. परत सांगणार आहे, ई-केवायसी मध्ये अजिबात चूक करू नका. ही शेवटची संधी आहे. 31 मार्च ही आपल्याला शेवटची तारीख दिली आहे, त्यामुळं घाई करू नका. बाकी आता तुम्हाला ते आपल्या तिन्ही हप्त्या संदर्भात मी व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे की हा हप्ता तुम्हाला येऊ शकतो का नाही येणार आहे. बरोबर? म्हणजे मागचे हप्ते येणार की नाही येणार, या माहितीवर तुमच्या लवकरच व्हिडिओ येईल. आता ही माहिती खूप महत्वाची आहे. मी का शेअर करू हा व्हिडिओ असा विचार करू नका. आपण एवढं चांगलं काम करतो, एक लाईक करा आणि शेअर जरूर करा आणि व्हिडिओला हाईप पण करत जा. त्यालाही पैसे लागत नाहीत. तुम्ही जेवढंही आपल्या चॅनलवर पाहत असता, जे काही मी टाकते ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला काही पैसे द्यायचे नाहीत कुठंच. बरोबर ना? तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करा. बाकी माझे प्रयत्न चालू आहेत. ज्या महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ऑप्शन नाहीये त्यांच्यासाठीही मी प्रयत्न करत आहे. आलं लक्षात? बघूया सरकारकडनं लवकरच काहीतरी माहिती येईल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.